नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ हे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आधीच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहिलंच होतं की मी गावावरून येताना भरपूर अशा कैऱ्या आणल्या होत्या. तर मग म्हटलं चला आता त्यातल्याच काही कैऱ्यांपासून आपण बनवणार आहोत आम पापड किंवा कच्च्या कैरीचं पापड किंवा कच्च्या कैरीची पोळी असं पण म्हणतात. तर सर्वात आधी तर मी सगळे सालं वगैरे काढून घेतली कैऱ्यांची आणि एका चाळणीमध्ये घेतलं आणि पातेल्यामध्ये पाणी उकळलं होतं. त्याच्यावर चाळण ठेवून दिली आणि छान असं उकळून घेतलं. त्यानंतर मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी त्याची प्युरी करून घेतली आहे. अगदी इझी रेसिपी आहे आणि 2च साहित्यामध्ये होणारी आहे आणि पटकन पण होते. तर मग आता गावाकडून आणल्यानंतर पटकन असं काही ना काहीतरी वेगवेगळ्या रेसिपीज त्याच्या कराव्या लागतात. आणि राहिलेले जे होते लोणचं वगैरे करण्यासाठी तर ते मी आंबे फ्रीजमध्ये ठेवून दिले होते. त्यानंतर जी प्युरी होती तर ती कढईमध्ये घेतली आणि त्यानंतर त्यामध्ये गोड जितका आवडेल त्यानुसार त्यामध्ये साखर ॲड करून घेतली आहे. आणि आपल्याला साखर पूर्णपणे छान अशी त्याच्यामध्ये मेल्ट होऊ द्यायची आणि थोडंसं दाटसर झालं की त्यानंतर ते छान असं ताटलीमध्ये तेल लावून पसरवून स्प्रेड करून घ्यायचं, पातळ असं थर लावून घ्यायचं आहे आणि ते साधारणतः 1-2-3 दिवस उन्हामध्ये ठेवावं लागतं. त्यानंतर ते छान असे त्याच्या कैरीच्या पोळ्या तयार होतात, आंबट गोड अशा चवीच्या. आणि आवडत असेल तर याच्यामध्ये थोडंसं तिखट आणि धने जिरे पूड किंवा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकली तरी पण त्याची चव खूप छान येते, खूप टेस्टी लागतं. तर हे मी बऱ्यापैकी वेळेला कैऱ्यांचं सीझन असेल तर बनवतेच, कारण मीराला तर फार आवडीची गोष्ट आहे ही. त्याच्यामुळे मी ते एकदा तरी ते बनवते आणि हे ऑलमोस्ट तयार झालं आहे. आणि आता हे छान असं ताटावर स्प्रेड करून घेणार आहे मी आणि उन्हामध्ये ठेवून घेणार आहे. कारण हे सगळं आवरून झालं की ह्याला मी साधारणतः 2-2.5 तास उन्हामध्ये ठेवून देणार आहे. आणि त्यानंतर आम्हाला बाहेर जायचं होतं, कारण शानवी पण आली आहे सुट्टीसाठी आणि भाऊ आणि वहिनी दोघंही आलेत. तर मग आम्ही सगळेजण मुलींना त्या दोन्ही घेऊन अवनी आणि शानू त्या दोघींना घेऊन गार्डनला पण जायचं असं प्लॅन ठरवलं होतं. आणि याच्यामध्ये मीराची तर फार आठवण आली सगळ्यांना, कारण मामा-मामी आले की गार्डनमध्ये सगळेजण मिळून हे जातातच. मीरा, पार्थ, अवनी, शानू आणि हे सगळे एकत्र असलं ना की ते खूपच धमाल करतात. तर मग आम्ही ते दुपारनंतर जायचं प्लॅनिंग केलं होतं. मग म्हणून म्हटलं चला सकाळी वेळ आहे, तर ऊन आहे तोपर्यंत आपल्याला हे पोळ्या बनवून घ्याव्यात. आणि ते मिश्रण होतं तर ते छान असं थंड होऊ दिलं. मी बाकीची सगळी आवरावर केली, कारण सगळंच डिटेल असं व्हिडिओ घेता येत नाही. जितकं शक्य होईल तितकंच व्हिडिओ घेतला मी. त्यामुळे बाकीची कामं आवरून घेईपर्यंत हे जे मिश्रण आहे तर हे चांगलं थंड होऊ दिलं आणि त्यानंतर ते ताटावर पातळ असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. पातळ केल्यामुळे काय होईल, थोडंसं सुकायला पटकन सुकेल. हे तुम्ही फॅनखाली पण सुकवू शकता. समजा सकाळी कामांची घाई असते आणि मग ते काही आवरत नाही आणि निवांत जर संध्याकाळी हे बनवलं आणि फॅनखाली थोडा वेळ सुकवून दिलं तरी पण दुसऱ्या दिवशी तुम्ही छान असं उन्हात घालू शकता. अगदी ते काही लगेच खराब होत नाही. ते फॅनखाली पण छान सुकले जातात. तर हे सगळे स्प्रेड करून मी कॉटवर उन्हामध्ये छान असं सुकण्यासाठी ठेवलं आणि त्याच्यावर पातळ अशी ओढणी टाकून घेतली, जेणेकरून काही कचरा वगैरे, धूळ वगैरे जी रोडची असते तर त्याला लागणार नाही. आणि हे 2 तास ठेवून मी घेऊन आले होते. तर थोडंसं अजून सुकायचं बाकी आहे. तर ते तसंच मी झाकून ठेवलं आणि आम्ही आलो होतो मुलींना घेऊन पु. ल. देशपांडे उद्यानला संध्याकाळच्या वेळेला. इतकं सुंदर असं वातावरण होतं इथं, इतकं छान होतं आणि मुलींनी तर खूप छान अशी धमाल केली. तर इथे मी एकदा मीराला घेऊन आले होते. त्याला बरेच वर्ष झाले. आणि आज मी शानवी आणि अवनीला घेऊन आलो आम्ही. तर छानपैकी फिरलो, फोटोज वगैरे काढले आणि संध्याकाळचा वेळ असल्यामुळे खूप जास्त ऊनही नव्हतं. कारण मुलींचं तर दिवसभर दुपारपासूनच चाललं होतं फिरायला जायचंय, फिरायला जायचंय. पण दुपारचं ऊन भरपूर असतं आणि उन्हामध्ये असं छान फिरता पण येत नाही. तर आम्ही मस्तपैकी फिरलो. फोटोज वगैरे तर खूप काढले मुलींनी आणि थोडाफार व्हिडिओ पण केला मी तिथे. आणि त्याच्यानंतर लहान मुलांच्यासाठीचं जे प्लेइंगसाठीचा जो एरिया आहे वेगळा तिथला, तर तिथे गेलो. मग ह्या मुली काही तिथून बिलकुल हलायलाच मागत नव्हत्या.
बराच वेळ 2 तास तरी जवळपास त्या तिथेच खेळत होत्या आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो बराच उशीर झाल्यानंतर. तर असा होता एक छोटासा व्लॉग. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जेणेकरून येणारे जे नवीन-नवीन व्हिडिओज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.